अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनो, वर दिलेल्या 2 पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, स्वामींना चुकवून पुढे गेलास तर आयुष्यभर पश्चाताप करशील. होय, तुझ्या आयुष्यातून जे निघून गेले आहे त्याचं दुःख तू करू नकोस आणि जे येणार आहेत त्याची काळजी तू करू नकोस. होय बाळा, बघ, माणसाने परिणामाची चिंता न करता, लोभ लालच न करता, निस्वार्थ होऊन आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारामध्ये चमकते त्याचप्रमाणे सत्य पण चमकत असतं. त्याच्यासाठी माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. मला माहीत आहे तू सत्याच्या मार्गाने चालत आहेस आणि आता तुला यश प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण घाबरू नकोस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर तुझा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, डोळ्याने दिसत नसलेल्या जग दिसत नाही. घडामोडीमध्ये असलेल्यांना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती दिसत नाही आणि स्वार्थी लोकांना कुठेही दोष दिसत नाही. नाव आणि ओळख छोटी असली तरी स्वतःच्या हिमतीवर असलं पाहिजे. एखाद्याची गुलामी लाचारी करून नाही. होय माझ्या लेकरा, नेहमी नशिबावरच नाही तर तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि मग बघ, एक दिवस नक्कीच तू यशस्वी होणार आहेस. बाळा, आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर या 3 गोष्टी कायम तू लक्षात ठेव. ध्येय, कष्ट आणि संयम. मी कायम तुला माझा आशीर्वाद देत आहे आणि तुला यशाचं शिखर मी गाठायला सांगणार आहे. तर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, तुला स्वतःला समजत नाही की आत्ता कोणावर विश्वास ठेव. लोक इथे तिरस्कारसुद्धा प्रेमाने करत असतात आणि त्याचं स्वार्थ साधून घेत असतात. माझ्या बाळा, कोणी लाख चुकीचं बोलू दे, तू हसून सोडून दे. कधी कधी आयुष्यात वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी असतात. बाळा, जिवंत माणसाला पाडण्यासाठी आणि मृत्यू पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. म्हणून तू आता लोकांचा विचार करू नको. माझ्या लेकरा, बघ, जो माणूस सारखं तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुखसुद्धा बाहेरूनच परत जाते. वेळ कधी कोणाला रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं त्यांना सकाळी वनवास मिळाला नसतं. बाळा, होय माझ्या लेकरा, हे जग असंच आहे, जे मनापासून नाही तर गरज पडल्यामुळे आठवण करते. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान ठेव बाळा, नाहीतर लोक तुला तिथे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. जिथे तुझा अधिकार आहे, तू एकटा आहेस, तू राहून बघ. तुला खरं आणि खोटं, सुख आणि बरोबर हे सगळं तुला समजेल. होय माझ्या लेकरा, म्हणजे कमकतपणा नाही. माझ्या काही लोकांचं बोलणे हे काट्यापेक्षा जास्त टोचतं. काट्यामुळे झालेली जखम भरून तर निघते, पण मनाला लागलेलं बोलणं आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून तू कोणालाही बोलताना विचार करून बोल. माझ्या लेकरा, अडचणीत तर जिवंत माणसासमोर येतात, मेलेल्या लोकांसाठी तर लोक रस्ता रिकामा करत असतात. किती विचित्र आहे. एका माणसाची येण्याची वेळ बातमी 9 महिने आधी समजते आणि जाण्याची बातमी 9 सेकंद आधीसुद्धा येत नाही. डोळे बंद होण्यापूर्वी डोळे उघडले तर पूर्ण आयुष्य तूच सुधारणार आहे. म्हणूनच तू डोळे बंद कर आणि माझे नाव घे. तुझ्या आयुष्यात आता कायमचा अंधार मी दूर करणार आहे. जर तुला थोडाही हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण या संदेशाची कोणाला तरी खूप नितांत गरज आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे तू टाईप कर. माझ्या बाळा, जर कोणाचं चुकीचं बोलणं तुला चांगलं वाटत असेल तर ते प्रेम नाही, बरं तर ते तुझी सेल्फ रिस्पेक्ट
गमावलेलं आहे. होय बाळा, माणसं खरं तर बदलत नाही, पण ते दाखवून देतात की ते खरे कधी कधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. ज्यांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो, ठोकरलेलं नसतं, ते खूप कठोर बनतात. मनसुद्धा आणि बोलण्याने सुद्धा खाली पाडणारे जर आपलेच असतील तर उभे राहायला खूप वेळ लागतो. म्हणून तू कोणावरही विश्वास ठेवू नको बाळा. माझ्या लेकरा, जर शांत करायला कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही एकत्र बंद करू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या भगवंतावरती विश्वास ठेव आणि जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा देव माझ्या पाठीराखा असे तुम्ही 3 वेळा टाईप करा आणि महाराजाचे आशीर्वाद प्राप्त करा. माझ्या लेकरा, अडचणी आणि संकट आल्यामुळे माणूस एकटा पडतो. अडचणी आणि संकट आल्यामुळे तो मजबूतसुद्धा बनतो. म्हणून अडचणी आल्या तर तू थकून जाऊ नकोस, घाबरून जाऊ नको. तू स्वतःला असं बनव की कोणी तुला सोडलं तरी विसरू शकणार नाही. जेव्हा तुझ्याकडून चूक होते त्यावेळी समोरचा व्यक्ती जज बनून तुला शिक्षा सुनावतो आणि जेव्हा समोरचे व्यक्ती चुकीचे असते त्यावेळी वकील बनून सफाई द्यायला लागतो. आयुष्यात आलेल्या वाईट लोकांचं चांगलं धडा शिकून जातात. म्हणून तू लोकांवरती विश्वास ठेवू नको. लोकांचं कामच आहे नावं ठेवणे आणि ती वेळ मारून देणे. माझ्या लेकरा, गर्व आणि घमंड ही एक मानसिक आजार आहे. त्याचा इलाज वेळ नक्कीच करत असते. ज्या व्यक्तीला धोका मिळतो आणि ती वेळ जास्त पुढे सरकून जाते, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीच आयुष्यात आनंद मिळत नाही. म्हणून तू चांगल्या माणसाची तू चांगलंच राहा. चांगल्या माणसामध्ये एकच वाईट गोष्ट असते, ते म्हणजे तो सगळ्यांचा चांगला समजतो. म्हणूनच देवाचा तो लाडका भक्त असतो. माझ्या लेकरा, तुझं सफल त्याच्या मागे सगळ्यात मोठी हात दुसरा कुणाचा नाही तर तुझ्या वाईट वेळेचा आहे. ती वाईट वेळ आली म्हणून आज तू इथे आहे. म्हणून तू कोणालाही त्रास देऊ नकोस, हैराण करू नको. कुणी लाख चुकीचे बोलले तरी तू हसून पुढे जा. आयुष्यात वाईट गोष्टी तुला मजबूत बनवत आहे. बाळा, शांतपणे प्रेम निभवणारे आयुष्यभर प्रामाणिक राहतात. धोका देणाऱ्याचे मन वेळेनुसार शांत तर होते, पण धोका देणाऱ्याचे मनालाही कधीही शांतता मिळत नाही. म्हणून माझ्या लेकरा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात आता मी कशाचीही कमी पडू देणार नाही. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील आता शत्रू कायमचे दूर होणार आहे. तुझ्या कुटुंबावरचे दुःख, क्लेश, संकट कायमचा नष्ट होणार आहे आणि आता तू सगळ्यात मोठा दुःख विसरून जाणार आहेस आणि आयुष्यामध्ये सुख प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. तुझी ही चांगली वेळ नक्कीच येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.